काल रिझल्ट लागला परवा पिंपरी चिंचवड पोलीस भरती. तर त्याच्यामध्ये आपले क्लासचे सरांचं सिलेक्शन झालेले. ऑलरेडी कॅटेगरीवरून ते पहिले आलेले आहेत एसबीसी मधून. टोटल त्यांची पेपरला 57 मार्क, ग्राउंडला 48. अशी टोटल त्यांची किती होते? 105 झाले. 105 टोटल. आणि मेन म्हणजे काय, 7 जागा भरल्या गेलेल्या आहेत. म्हणजे पेपरचं डिफिकल्ट लेवल थोडी जास्त असल्यामुळे बरेच विद्यार्थी 40+ जाऊ शकले नाही. त्याच्यामुळे बरेच विद्यार्थी तर कट झाले. पण यांचा अभ्यास कंटिन्यू होता. अभ्यास चांगला केला. मराठी ग्रामर असेल, मॅथ्स रिजनिंग असेल किंवा जीएसजीके याच्यावर चांगली लेवल तयार केली. त्यांनी पेपर चांगला काढला. कारण पिंपरी पेपर हा खूप अवघड होता. तर त्यांना 57 मार्क पडले. मग त्यांनी नक्की कसा अभ्यास केला, काय केला, थोडक्यात ते सांगतील. सांगा सर, नक्की काय तुमची स्ट्रॅटेजी काय होती, काय अभ्यास केला, थोडक्यात विद्यार्थ्यांना 5 मिनिटात सांगा. रिस्पेक्टेड स्वप्नील देवरे सर आणि देवरे अकॅडमी इथे मी स्टार्टिंगला 7 मेला मी जॉईन केला क्लास. 4 महिने क्लास जॉईन केला. त्याच्यानंतर मी काही कारणास्तव क्लास सोडला. सरांना म्हटलं मी काही येऊ शकणार नाही, मला इकॉनॉमिकली प्रॉब्लेम होता. मग मी माझा लॅबमध्येच अभ्यास केला 4 महिने, 4-6 महिने जो असेल भरतीपर्यंत. जशी ॲड पडायच्या 3-4 महिने पहिले मी स्टार्ट केलं होतं. कंटिन्यू माझा 8 तास लॅबचा टायमिंग, सकाळी 4 आणि संध्याकाळी 4 तास. तर माझं एकच म्हणणं आहे, तुम्ही कंटिन्यू सातत्य ठेवा. आणि अभ्यास असा आहे, एका दिवसात अभ्यास होणार नाही तुमचा. कोणताही अभ्यास तुम्हाला कंटिन्युटी ठेवावा लागेल. जसं मराठी झाला, जीएस झाला, गणित, बुद्धिमत्ता या विषयावर तुम्हाला हळूहळू का होईना पण कंटिन्युटी आणि कमांड ठेवावं लागेल थोडी थोडी. एका दिवसात कोणताच सब्जेक्ट तुमचा कव्हर होऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला सतत प्रयत्न करावा लागेल. असं नाही की शिक्षकांनी शिकवलं म्हणून तुम्हाला येणार येते, शक्य नाही आहे. तुम्हाला पण त्याचा एफर्ट टाकावा लागतील, जेणेकरून तो विषय तुम्ही परफेक्ट करू शकता. त्यामुळे एकच लक्षात ठेवा की एम ठेवायचा. माझी एवढी वाईट अवस्था होती, मी माझ्या बायकोच्या सुद्धा बोलायचो नाही. रिअल फॅक्ट सांगतोय, माझ्या सालाव बाई विचारून गेला. बायकोला म्हटलं 6 महिने थांबून जा फक्त, तू काही करायचंय. ती म्हणलं सॉरी, मी तुला टाइम देऊ शकत नाही, कारण की फौजी माणूस आहे. 20 वर्ष माझी नोकरी बाहेर इंडियन आर्मीची. म्हटलं थोडं 6 महिने थांब, मग तुला नंतर वेळ देईल मी. ते म्हणे आता, तिला म्हटलं हा शेवटचा चान्स आहे, आता नाही झालं मी तर काहीच करणार नाही, अभ्यास बी करणार नाही. पण माझ्या बायकोने मला फुल सपोर्ट केला आहे. त्यामुळे मी कंटिन्यू अभ्यास केला. त्यामुळे आज मला यश भेटलंय. त्याचा माझ्या परिवारचा बी खूप मोठा वाटा आहे. माझ्या मिसेसचा, सरांचा बी गाईडलाईन खूप आहे मला. आणि सर्व मित्र परिवार जो बी तुमच्यासारख्या, मी इथे क्लासमध्ये बसलो होतो. मला बी एक वाटलं, एक त्या काय ना सत्कार झाला होता, एक्सरसाइज नाही लेडीजचा नाही निवड झाली एक्सरसाइज मध्ये. हा, ती एक्सरसाइज डिपार्टमेंट मुलगी, तेव्हा सत्कार झाला. तेव्हा मला पण वाटलं यार माझा पण असं सत्कार व्हायला पाहिजे बॉस. आपला दिवस कधी येईल वाटतं नाही माणसाला की नाही बा आपण केव्हा असेल सक्सेस होऊ. त्यांच्याकडे पण मी पाहिलं, थोडंसं इन्स्पायर होतं माणूस की नाही बा आपल्याला हा दिवस यायला पाहिजे. त्यामुळे आज मी इथपर्यंत पोहोचलो. मी सरांना कॉल केला, म्हटलं सर माझं झालं सिलेक्शन. सरांना बी खूप आनंद झाला की नाही बाबा माझा एक विद्यार्थी झाला बॉस. असं सतत प्रयत्न करत राहा, यश पक्का येईल. हारायचं नाही फक्त, बस एक लक्ष ठेवा आणि टार्गेट ठेवा. हे बघा, हा समय ना असा आहे, आज जो निघून गेला ना, आज तुम्ही अभ्यास करत नाही पण लक्षात ठेवा तुमच्या मागे 10 विद्यार्थी असे आहेत की जे कसून अभ्यास करताय. हे कॉम्पिटिशन तुम्ही ना, असं वाटतं की आपण यार 20 विद्यार्थी 50 विद्यार्थीसाठी कॉम्पिटिशन तुमचं खूप मोठं लेवल आहे. आणि चला आमचा तर एक सर्व्हिसमॅनचा हायच आहे, पण तुमचं बी खूप मोठं कॉम्पिटिशन आहे. आता आमच्यामध्ये बी असं आहे ना, काही खूप हुशार व्यक्ती, खूप म्हणजे खूप हुशार, टॅलेंटेड, ऑलरेडी टॅलेंटेड सर विद्यार्थी. आमच्यात बी तुमच्यासारखं कॉम्पिटिशन होऊन गेलं असं. त्यामुळे तुम्ही खूप म्हणजे एवढा अभ्यास करा की सक्सेस झालंच पाहिजे. यश भेटेल, एक ना एक दिवस असा येईल की तुम्हाला यश भेटेल. फक्त तुम्ही खचून जाऊ नका, कंटिन्युटी ठेवा फक्त बस. आणि कसं आहे, जे शिक्षक देतात काही आपल्याला होमवर्क देतात वगैरे, थोडंसं म्हणजे आपण बी प्रयत्न करायचा की नाही आपण बी त्याच्यापासून एफर्ट लावायचा, कारण की जेणेकरून तुम्हाला भविष्यात सक्सेस भेटायला प्रॉब्लेम येणार नाही. त्यामुळे माझं एकच म्हणणं आहे, कंटिन्यू अभ्यास करा, सातत्य ठेवा फक्त बस. एक असा हा समय असा आहे ना, दुसऱ्याकडे बघू नका, आपल्याकडे बघा फक्त बस. कारण कसं आहे, तुम्ही जेव्हा स्वतःकडे बघणार तेव्हाच तुम्हाला आज माहीत पडेल की किती कॉम्पिटिशन आहे. खूप म्हणजे भयानक कॉम्पिटिशन आहे. स्पर्धा परीक्षा करणं म्हणजे एवढं सोपं नाही आहे. एवढं आता तुमचं फ्रेशरचं तर एकदम वाईट कंडिशन आहे. ओपनचा मेरिट एवढं हाय जात आहे ना, एकदम खतरनाक. आणि फ्रेशरमध्ये एवढं कॉम्पिटिशन नाही. फ्रेशरमध्ये ओबीसी आणि ओपन मध्ये एवढा फरक नाही. पण आमच्या याच्यात एक सर्व्हिसमध्ये फरक आहे, खूप जमीन आसमानचा. माझं ओपन कॅटेगरीमध्ये आत्ता मागच्या वर्षी मी ACBC काढलंय, नाही तर माझं बी काम
थोडं अवघडच होतं, कारण की 2023 ला मी पिंपरी चिंचवडला 3 मार्कासाठी राहिलो. मग परत मी पिंपरी चिंचवड केलं सिलेक्ट. पुन्हा पुणे शहर फॉर्म टाकून मी पिंपरी चिंचवड केलाय. पुणे शहरला फॉर्म भरला होता सर मी. लास्ट 3 दिवसात मी फॉर्म कॅन्सल करून इथे टाकलाय. मी म्हटलं एकदा आज बंद जिथून सोडला आपण तिथून जातो का बॉस. ठीक आहे, बस एवढं माझं म्हणणं आहे. बस बघा, मला एकच सांगायचं, प्रामाणिकपणा त्यांनी चालू ठेवला अभ्यास. ठीक आहे, त्यांनी क्लास 5-6 महिने केला, त्याने क्लास सोडला, पण काय होतं त्यांच्यामध्ये जी गोष्ट होती की मला करायची आणि पोस्ट काढायची, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांनी पेटलेली होती आत, त्यांनी ती करून दाखवलं. तसंच मला तुम्हाला हेच सांगायचं की सरांनी कोणाला तरी बघून वाटलं होतं, त्यावेळेस सत्कार झाला चालूच असतात, त्यांना पण वाटलं पाहिजे माझा बी सत्कार झाला पाहिजे, तसं तुम्हाला पण वाटलं पाहिजे आता की आपला पण एक दिवशी तर सत्कार झाला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, स्वतःला कुठं बंदिस्त करावं लागेल, अभ्यास करावा लागेल, तर होईल. नाही तर जेन्युअन तुम्ही फक्त नॉर्मल क्लास केला थोडं बघून मग नाही होणार. तुम्हाला कंटिन्युटी 10-12 तास अभ्यास आणि 2-3 तास क्लास, 14-15 तासाचं शेड्यूल तयार केलं तर 100% तुमच्या अंगावर गुलाल पडल्याशिवाय राहणार नाही आणि असा हार घालून तुमचा पण सत्कार करेल. येते लक्षात. एकदा ट्रॉफी देऊन सरांचा आपण सत्कार करू. घ्या सर.